वेल ट्रेडरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण DCX सिस्टीम लिमिटेड या कंपनीच्या IPO बद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण या कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन, कंपनीचे कार्य, तसंच ही कंपनी IPO करता का अप्लाय केला, म्हणजे या IPO अप्लाय करण्यामागं काय नेमकं यांचं उद्दिष्ट आहे, तसंच या कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट, काही इम्पॉर्टंट डेट्स, IPOची लॉट साईज काय राहील रिटेलर करता, मॅक्सिमम किती रिटेलर परचेस करू शकतो, तसेच प्रमोटरची होल्डिंग काय राहणार आहे IPO यायच्या अगोदर व IPO लॉन्च झाल्यानंतर काय प्रमोटरची होल्डिंग राहील, तर हे आपण या सगळ्या मुद्द्यांवर या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहेत. तर आपण सरळ आता या व्हिडिओला स्टार्ट करूया. DCX System Limited is among the leading Indian players in the manufacture of electronic subsystem and cable harness. The company commenced operation in 2011 and has been a preferred Indian offset partner for foreign original equipment manufacturers for executing aerospace and defense manufacturing project. DCX सिस्टीम लिमिटेड ही इलेक्ट्रॉनिक उपप्रणाली आणि केबल हार्नेसच्या निर्मितीमध्ये खूप भारतीयपैकी एक आहे. कंपनीने 2011 मध्ये ऑपरेशन सुरू केलं आहे. एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी परदेशी मूळ उपकरण उत्पादकांसाठी प्राधान्य दिलेल्या भारतीय ऑफसेट भागीदार आहे. तसंच in 2020 the company commissioned in a new manufacturing facility at the High Tech Defense and Aerospace Park Size in Bangalore, कर्नाटक. म्हणजे 2020 मध्ये कंपनीने कर्नाटकातील बेंगळूर येथे हायटेक डिफेन्स आणि एरोस्पेस पार्क सेज येथे नवीन उत्पादक सुविधा सुरू केली होती. As of June 30, 2022, DCX system had 26 customers in Israel, the United States, Korea, and India, including certain Fortune 500 companies, multinational corporations, and startups. The company customers include domestic and international OEMs, private companies, and public sector undertaking in India across different sectors, ranging from defense and aerospace to space ventures and railways. 30 जून 2022 पर्यंत DCX सिस्टीमचे इस्रायल, युनायटेड स्टेट्स, कोरिया आणि भारतात 26 ग्राहक होते, ज्यात काही फॉर्च्यून 500 कंपन्या होत्या, ज्या बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन आणि स्टार्टअप यांचा समावेश होता. कंपनीच्या ग्राहकांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय OEMs, खाजगी कंपन्या आणि भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा समावेश होता. संरक्षण आणि एरोस्पेस ते अंतराळ उपक्रम आणि रेल्वे अशा विविध क्षेत्रांमध्ये कंपनीचं काम होतं. DCX सिस्टीमच्या प्रमुख ग्राहकांमध्ये एल्टा सिस्टीम लिमिटेड, इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रियल लिमिटेड सिस्टीम, मिसाइल्स अँड स्पेस डिव्हिजन, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि ॲस्ट्रा राफेल कॉम्सिस प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश होता. In fiscal 2020, 2021 and 2022, and in the 3 months ended June 30, 2021 and June 30, 2022, DCX system revenues from operation was 4,492.62 million, 6,411.63 million, and 11,022.73 million, 1,229.14 million, and 2,132.54 million respectively. म्हणजे जे आर्थिक वर्ष होते 2020, 2021 आणि 2022 मध्ये, तसंच 30 जून 2021 ते 30 जून 2022 या 3 महिन्यात जे DCX सिस्टीमचा ऑपरेशनचा जो महसूल होता, त्याच्या रक्कम आपल्याला पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत. त्या कंपनीतून तसा महसूल जनरेट झालेला आहे. तसंच आता आपण कंपनीचं कार्य काय आहे ते अगोदर जाणून घेऊ. कंपनीच्या याच्यामध्ये सिस्टीम इंटिग्रेशन एरिया ऑफ रडार सिस्टीम, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, मिसाइल्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम, म्हणजे रडार प्रणाली, सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षेपणास्त्र आणि दळणवळण प्रणालीच्या क्षेत्रामध्ये प्रणालीचं एकत्रीकरण, तसंच केबल आणि वायर हार्नेस असेंब्ली बनवणे. त्यानंतर द कंपनी सप्लायज असेंब्ली रेडी किट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रोमेकॅनिकल पार्ट्स, म्हणजे कंपनी इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल भागांचे असेंब्ली रेडी किट पुरवते. त्यानंतर येतं आता ऑब्जेक्ट ऑफ द इश्यू. ऑब्जेक्ट ऑफ द इश्यू म्हणजे या कंपनीने IPO करता का अप्लाय केलं, तर याच्यामध्ये
repayment, prepayment in full or part of certain borrowings available by the company. म्हणजे कंपनीने जे काही कर्ज घेतलं होतं ते पूर्णतः परत किंवा थोड्या स्वरूपात अंशतः याच्यात रिपेमेंट कंपनीला करायचंय, त्यामुळे कंपनीने आयपीओला अप्लाय केलेला आहे. तसंच कंपनीला खेळत्या भांडवलाची गरजा पूर्ण करायची आहे त्यांच्या. व तसंच इन्व्हेस्टमेंट इन अवर होली ओन सबसिडायरी रेन्युअल ॲडव्हान्स सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड टू फंड इट्स कॅपिटल एक्सपेंडिचर एक्सपेन्सेस. म्हणजे त्यांच्या पूर्ण मालकीच्या ज्या उपकंपन्या आहेत सिमिलर टाईपच्या, जसं रानल ॲडव्हान्स सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गुंतवणूक त्यांच्या भांडवली खर्चासाठी निधीची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे त्यांनी आयपीओला अप्लाय केलेला आहे. आणि एक लास्ट त्यांचं जे होतं ऑब्जेक्ट ते होतं जनरल कॉर्पोरेट पर्पज, म्हणजे सामान्य कॉर्पोरेट हेतू करता त्यांना आयपीओतनं पैसे उभारायचे होते. तसंच आता आपण कंपनीच्या फायनान्शियल बद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. 31 मार्च 2020 ला टोटल असेट कंपनीचा होता 698.85 CR म्हणजे 698.95 कोटी होता. तसंच 31 मार्च 2021 ला 793.18 कोटी होता आणि 30 जून 2021 ला 763.41 कोटी होता. टोटल रेव्हेन्यू जो होता कंपनीचा 31 मार्च 2020 मध्ये तो 465.23 CR होता. तसंच 31 मार्च 2021 ला 683.24 CR होता आणि 30 जून 2021 ला 128.69 CR होता. आता याच्यामध्ये कंपनीने प्रॉफिट टॅक्स भरून म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स जो कमवलेला आहे तो 31 मार्च 2020 ला 9.74 CR होता. 31 मार्च 2021 ला 29.56 CR होता. 30 जून 2021 ला 3.34 CR होता. आणि जे टोटल बॉरोइंग आहे हे कंपनीचं आपण जर बघितलं तर याला कमी कमी होत आलेलं आहे. 31 मार्च 2020 ला 133.98 CR होता. 31 मार्च 2021 ला 136.38 CR होता आणि 30 जून 2021 ला 112.62 CR होता. आता आपण कंपनीच्या इम्पॉर्टंट डेट्स बद्दल माहिती जाणून घेऊ. इम्पॉर्टंट डेट्स आणि थोडी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली ती आहे. आयपीओची डेट जी आहे ती 31 ऑक्टोबर 2022 ते 2 नोव्हेंबर 2022 पर्यंत राहणार आहे. आयपीओची लॉट साईज 72 राहील. आयपीओची प्राइस 197 ते 207 याच्यामध्ये राहील. तसंच इश्यू टाईप जो आहे तो बुक बिल्ड इश्यू आयपीओ आपला. लिस्टिंग हा बीएससी मध्ये होणार आहे आणि एनएससी मध्ये होणार आहे. क्यूआयबी करता 75%, HNI करता 15% आणि रिटेलर करता 10% कंपनीने ऑफर केलेली आहे. तसंच कंपनीचे प्रमोटर जे आहे ते एनसीबीजी होल्डिंग आणि व्हीएनजी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे होल्डर आहेत प्रमोटर. त्याच्या ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहे त्या आहे ओपनिंग डेट 31 ऑक्टोबरला आहे. क्लोजिंग डेट त्याची 2 नोव्हेंबरला आहे. तसंच बेसिक ऑफ अलॉटमेंट म्हणजे ज्यांना प्राप्त होणार आहे तो आयपीओ त्याची 7 नोव्हेंबर डेट राहणार आहे. ज्यांना अप्लाय नाही झाला हा, ज्यांनी अप्लाय केलाय पण त्यांना मिळाला नाही आयपीओ त्यांचे पैसे हे 9 नोव्हेंबरला रिफंड होतील. तसंच ज्यांना मिळालेला आहे हा आयपीओ त्यांचे क्रेडिट डीमॅट अकाउंटमध्ये क्रेडिट हे 10 नोव्हेंबर पर्यंत होऊन जातील आणि आयपीओची लिस्टिंग डेट जी राहील मार्केटमध्ये ती 11 नोव्हेंबर राहील. आता आला आपलं डीसीएक्स सिस्टीम आयपीओ लॉट साईज. The DCX system IPO lot size is 72 shares. A retail individual investor can apply for up to 13 lots. म्हणजे रिटेलर मिनिमम एक लॉट घेऊ शकतो. 72 शेअरचा एक लॉट असेल त्याची किंमत 14,904 एवढी राहील. तसंच रिटेलर मॅक्स टू मॅक्स 13 लॉट घेऊ शकतो. त्या शेअर 936 शेअर राहतील त्याच्यामध्ये. त्याची किंमत 1,93,752 रुपयापर्यंत जाईल. आता येतो आपला डीसीएक्स सिस्टीम आयपीओ प्रमोटर होल्डिंग. प्रमोटर होल्डिंग म्हणजे हा आयपीओ बाजारात यायच्या अगोदर प्रमोटरकडे 98.20% एवढी होल्डिंग होती, पण ह्या आयपीओ नंतर प्रमोटरकडे 73.58% एवढी होल्डिंग राहणार आहे. सदरील व्हिडिओमध्ये आपण डीसीएक्स सिस्टीम आयपीओ बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन जाणून घेतली. आशा करतो ही इन्फॉर्मेशन आपल्या नक्कीच कामाची आली असेल आणि हा जो आयपीओ हा नक्की इंटरेस्टिंग होण्यासारखा आहे असं आमचा अनुमान आहे. पण तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्या अगोदर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी विचारपूर्वक करूनच त्यांच्याशी डिस्कस करून याच्यात इन्व्हेस्ट करा. हे आपल्याला नक्कीच फायद्याचं ठरेल. ठीक आहे. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.